नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? छानच असाल नक्कीच। आज पण आपण अरुणा ढेरे यांची अतिशय छान अशी सुंदर कविता मनाला भावणारी ऐकणार आहोत बघा। तर कवितेचं नाव आहे राधा मागे उरलेली। कवितेचं नाव आहे राधा मागे उरलेली। ज्यावेळेस श्रीकृष्ण राधेला सोडून अक्रूरासोबत वसुदेव देवकीकडे जातात, त्यावेळेसची तिची होणारी जी अवस्था आहे, मनाची चलबिचल आहे, कालवा कालव आहे, ती इथं कवयित्रीने अतिशय सुंदररित्या रेखाटलेली आहे। तर ऐकूयात राधा मागे उरलेली। ज्याच्यावर निरवलेलं असतं स्वतःला, ज्याच्यावर निरवलेलं असतं स्वतःला, ते आपलं माणूस एकदाही मागे वळून न पाहता निरोपाची काडी ओढून निघून जातं। तेव्हा उठणाऱ्या धगधगत्या जाळात सुक्याबरोबर कितीतरी ओलं चुपचाप जळत राहतं। तेव्हा उठणाऱ्या धगधगत्या जाळात सुक्याबरोबर कितीतरी ओलं चुपचाप जळत राहतं। सर्वस्वाचा नाद गुंजत ठेवणारा, सर्वस्वाचा नाद गुंजत ठेवणारा उभ्या जन्माचा वेळू बघता बघता राख होऊन जातो। होरपळून मरतात निळ्याभोर सुखाचे मोर, होरपळून मरतात निळ्याभोर सुखाचे मोर, आणि पाण्यापर्यंत पोचण्याच्या वाटेवर सर्पाच्या फण्यासारखा जाळ उठतच राहतो। आणि पाण्यापर्यंत पोचण्याच्या वाटेवर सर्पाच्या फण्यासारखा जाळ उठतच राहतो। काजळी पसरत राहते भोवतालभर, सगळं अंधारमय उदास वाटायला लागतं। काजळी पसरत राहते भोवतालभर, वंचनेची जळजळ किती काळ तगमगत ठेवते। चुरचुरत राहतो येणारा क्षण अनक्षण, चुरचुरत राहतो येणारा क्षण अनक्षण, चुरचुरत राहतो। किती सुंदर शब्द वापरलाय, कारण चुरचुरणे म्हणजे काय, तर ते त्रास दिल्याशिवाय तर राहत नाही आणि कशानेही थांबत नाही। चुरचुरत राहतो येणारा क्षण अनक्षण, करपल्या प्रहरांची नुसती आग आग होत राहते। आत्ता पुन्हा येईल का परतून, आता पुन्हा परतून येईल का उभं करता त्या जुन्या आयुष्याच्या गोकुळाला, आता पुन्हा परतून येईल का उभं करता त्या जुन्या आयुष्याच्या गोकुळाला, की क्षमेने तुडुंब भरलेलं एखादं नातं अनयाच्या समजुतीनं पाझरत राहील जळत्या जीवावर। अनय राधेच्या पतीचं नाव। अनयाच्या समजुतीनं पाझरत राहील जळत्या जीवावर, तर पुन्हा येतील फुटवे जगण्याच्या एखाद्या फांदीवर, तर पुन्हा येतील फुटवे जगण्याच्या एखाद्या फांदीवर। एका स्त्रीच्या मनाची ही चलबिचल आहे, किती छान रेखाटली आहे। काय तिला वाटलं असेल श्रीकृष्ण गेल्यानंतर। तिचा पती अनय अतिशय समजूतदार होता, कारण त्याला माहीत होतं हे फक्त देव आणि भक्ताचं नातं आहे, बाकी कशाचं नाही। आणि शरीरातून आत्मा निघून गेल्यावर त्या शरीराचा काय उपयोग असं राधेला वाटायचं, पण कुठंतरी तिला परतही वाटायचं की अनय खूप समजूतदार आहे, त्याच्या साथीनं आता परत आणखीन आपलं आयुष्य उभं राहील का, म्हणून म्हणले की फुटवे तर पुन्हा येतील फुटवे जगण्याच्या एखाद्या फांदीवर। किती छान। आवडली का कविता तुम्हाला? आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद।